नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर सकाळ सकाळ खूप थंडी वाजत होती, त्यामुळं मी आंघोळ करून पण स्वेटर घातलेला आहे आणि थंडी चालू झाली की माझा स्वेटर काय निघत नाही. तर तुमचं पण असंच आहे का? आणि म्हटलं की देवांना पण गार लागत असेल तर मग जे काही पाणी तापवलेलं होतं तेच कडक पाणी मी यात थंड पाण्यात मिक्स केलं आणि मग कोमट पाण्याने देवांना पण आंघोळ वगैरे घालून घेतली. तर अशी माझी दिवसाची सुरुवात झाली. मुलं वगैरे शाळेत गेली आणि मग निवांत मी देवपूजा करायला घेतली. मुलांचं खूप गडबड गोंधळ असतो आणि मग गडबड गोंधळीत मला देवपूजा करायला काही आवडत नाही. देवपूजा आवरली आणि मग मी गेले तीर्थावरती. तर आज असं झालं की आरती वगैरे घ्यावी आणि प्रवचन वगैरे ऐकून यावं असं वाटत होतं, पण यांना खूप गडबड होती, त्यामुळे फक्त आरती करून आम्ही घरी आलो आणि मग 4 वाजता मी चहा ठेवला आणि मी जे काल प्रीमिक्स मागवलं होतं ढोकळ्याचं, तर त्याचा ढोकळा पण बनवायला घेतला. म्हणलं बघू तरी कसा होतोय आणि पाणी उकळायला ठेवलं. एकीकडे चहा पण ओतून घेतला. म्हणजे प्रीमिक्स आहे त्यामुळे ते पटकनच होणार. तर मला ढोकळा खूप आवडतो. मला असं म्हणजे मी खूप 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 फूडी आहे, त्यामुळे मला असे खायचे पदार्थ वेगवेगळे बनवायला, खाऊ घालायला खूप आवडतं. तर म्हणजे असं खूप जणांचं असतं की काही काही पदार्थ करायला आवडतात. मी ढोकळा घरी पण खूप छान ढोकळा बनवते. पण मला प्रीमिक्सचा पण करून बघायचा होता की बापरे कसा होतोय, काय होतोय. पण खूपच टेस्टी आणि अगदी स्पॉन्जी असा ढोकळा म्हणजे झाला होता. अगदी इझी स्टेप आहे. जे काही प्रीमिक्स असतं त्यात 4 चमचे तेल टाकायचं, 1 कप पाणी टाकायचं आणि एका भांड्याला तेल लावून ते मिश्रण जे आहे त्यात ओतून घ्यायचं आणि 15 मिनटं बेक करायचं. इतकं म्हणजे झटपट असा ढोकळा होतो. नाहीतर आपल्याला घरी करायचं म्हटलं की त्यासाठी दही तरी लागतं, नाहीतर मग लिंबूसत्व वगैरे सगळं गोळा करा, मिक्स करा. अजून म्हणजे कधीतरी प्रमाण इकडं-तिकडं होतंच, पण कधीतरी पण ढोकळा खायला पाहिजे. खूप असा टेस्टी आणि अगदी स्पॉन्जी झाला होता आणि मी फोडणी आधीच तयार करून ठेवली होती. ढोकळा थोडासा थंड झाला की मग मी त्यावर फोडणी ओतून घेतली आणि म्हणजे साखर, पाणी आणि जी काही आपली जिरे मोहरीची फोडणी असते, नॉर्मल फोडणी केली होती आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ढोकळा आपला तयार झाला आहे. हा ढोकळा बघून मला असं वाटतंय की आपण घरीच प्रीमिक्स तयार करून ठेवलं पाहिजे ढोकळ्याचं. बघू, केलं तर ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त.